अनेक नये माझे मना होगा पंडित शहा पांडुरंग गुरु प्रथम जगन्नीत पाणी मंडलम मंडलम तरुण तुलसी माला गंधर्वं कुंजनेत्रं सदैवहासं विठ्ठलं चन्द्रं ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरदया तमसानग्रहणादलो धनुजराजे ध्यानमुदं गुरुमूर्ते पूजामुदं गुरुमुदं मंत्रमुदं गुरुर्वाक्यं मोक्षमुदं गुरुर्मं गंगा विशुद्धं नितमादर्शं धर्मदैत्यं पुण्यदां राधेशनं राधेशवत्यं नमामि गंगाजलयोगिराजं शुचिः शीलः संरक्ष्य सतताभिजिगन्धनं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने हॅलो या ठिकाणी ज्ञानेश्वरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी तुकाराम महाराज गाथा आणि सुधर्व भागवत जे श्री विठ्ठलरामराव राशीनकर यांनी हस्तलिखित हे जे ग्रंथ लिहिलेले आहेत तर त्या ग्रंथ पूजन त्या निमित्ताने हरे कीर्तन ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा भागवत आणि राम नामाचे पूजे आणि ओम नमः शिवाय नामाचे अशा प्रकारचे ग्रंथ त्यांनी तयार केले आणि सर्व हस्तलिखित हाताने लिहिलेले गाथाही हाताने लिहिले ज्ञानेश्वरी हाताने लिहिले भागवत हाताने लिहिलेले त्या ग्रंथाचं पूजन जो त्याने संकल्प केला ग्रंथराज ज्ञानेश्वरी हाताने लिहून तुकाराम महाराज गाथा हाताने लिहून भागवत हाताने लिहून त्या ग्रंथाचं पूजन संपन्न झालंय त्यानिमित्ताने कार्यक्रम आहे समस्त ग्रामस्थ धनगरवाडी भजनी मंडळ ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ समस्त राशीनकर परिवार आणि ग्रामस्थ सर्वांना धन्यवाद ग्रंथ हाताने लिहिणं आता टायपिंग मशिनरी निघल्या अनेक प्रकारे आता तर काही ॲप असेल देऊन घ्यायचं असेल ना तर आपण बोललो तरी टाईप करून घेतो आता द्यायची गरज नाही मोबाईलमध्ये आपण जर ॲप लोड केला आणि आपण बोलत राहिलं तर लगेच देऊन तयार होतो सगळ्या मशिनरी निघल्या फक्त तोंडात घाल घालायच्या मशिनरी बाकी त्या मशिनरीमुळे सगळे लोक आळशी बनले रोगी झाले ना पूर्वी काही वेळ डॉक्टर होते खेड्यापाड्यात डॉक्टर नसायचे घरच्या आजीबाई डॉक्टर असायचे काही झालं पोट दुखतं मुरळ शेंग उघडून जाऊ मुरळ शेंग असेल पूर्वी घरा मुरळ शेंग माहिती जुन्या लोकांना माहिती असेल मुरळ शेंग
लहान मुलाचं पोट दुखलं ते मुलं शेंगून चाकायला लावायचे. सागर गोटा अशा वस्तू घरात असायच्या. ओवा हे सगळे औषध आहेत, घरगुती औषध करायचे. घरातले डॉक्टर म्हणजे आजीबाई असायच्या, बाहेर डॉक्टरची गरज नसायची. आता अनेक डॉक्टर निघले, पैसाही खूप वाया जातो. पण एवढे डॉक्टर निघले, एवढे दवाखाने झाले, काही रोग गेले तो रोग वाढले. बरं, रोग वाढले, डॉक्टरही वाढले. कशामुळं? दिनचर्या बदलली ना. पूर्वी लोक कष्ट करायचे म्हणून खूप मेहनत करायची. तिच्या माता भगिनी खटल्याच्या घरामध्ये काही बाहेर कामाला जायच्या, काही घरात राहायच्या. ज्या घरी राहायच्या त्या दिवसभर दळून जात्यावर दळून पीठ करावं लागलं नव्हतं. घरी सुद्धा थकून जायचे, त्यावेळी काम करायचे. डाळी सगळे घरी बनायचे, ऐकादारी घेत नव्हतं. पण मूग असेल, तूर असेल, उडीद असेल, भिजवायचे, भिजवल्यानंतर वाळवायचे, मग ते भरडायचे. भरडल्यानंतर मग ते पापडून तडकत बाजूला, डाळ बाजूला, उन्हाळ्यामध्ये माता वगैरे तेवढंच काम असायचे. तर अशा प्रकारे घरी स्वतः कष्ट करायचे, त्यामुळे निरोगी राहत होते, रोग होत नव्हता कष्टामुळं. आणि आहार सुद्धा शुद्ध होता हाताने केल्यामुळे. आता रोगही वाढले, आहार बिघडला. तुकाराम महाराज आहार विहार बघितलं की माणूस बिघडला. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, नसाई बासार निद्रा बहु भाषणा. आहार विहार युक्त असावे, झोप युक्त असावे. काहींना झोपच येत नाही, काहींना नुसते झोपवत असतं. 8-8 तास झोपतात तरी झोपही होत नाही. काही अति झोपतात, काहींना झोप येत नाही. जास्त झोपणं हाही रोग आहेत, त्याला काही नको. जास्त झोपणं हाही रोग आहेत आणि झोप न येणं हाही रोग आहे. निद्रे ही मानवतेची अवसर आहे की झोपही पाहिजे, पण ती प्रमाणात पाहिजे. आहार विहार प्रमाणामध्ये असावं. तर अशा प्रकारे मग मनुष्य निरोगी राहतो. त्याच्याकरता विचार सुद्धा चांगले पाहिजे. वाईट विचाराचा मनुष्य जो असतो तो स्वतः दुःखी असतो, जगाला दुःख देतो.
जगदीशचंद्र बोस नावाचे वैज्ञानिक होऊन गेले. त्यांनी एक प्रयोग केला. एका परीक्षा नळीमध्ये सज्जन माणसाचे श्वास भरले, ज्यांनी कधी कोणाचा वाईट केला नाही, वाईट विचार सुद्धा केला नाही, अशा माणसाचे श्वास एका परीक्षा नळीत भरले. दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये दृष्ट दुर्जन व्यक्तीचे श्वास भरले, ज्यांनी कधीच चांगलं काम केलं नाही. काही लोक असतात ना, चांगलं काम कधी करणार नाही, चांगलं बोलणार नाही, चांगलं वागणार नाही, कोणाचं चांगलं बरं पाहणार नाही, चांगलं चांगलं दिसत नाही त्यांना. खेकडा असतो मग खेकडा चालताना सरळ चालता का होतो नाही, पाहताना सरळ पाहत होता नाही, बरं दिसायला फार सुंदर आहे का, तसंही काही नाही. बरं त्याच्या अंगाला हात लावला गुदगुद्या करतो का, कुठं तर सुख नाही. एकदा खेकड्यांचं प्रदर्शन करतो, वेगवेगळ्या राज्यातले खेकडे, मध्य प्रदेशचे खेकडे, राजस्थानचे खेकडे, गुजरातचे खेकडे, महाराष्ट्रातले खेकडे, एक मनुष्य महाराष्ट्रातले खेकडे, काचेच्या बरणीमध्ये पाणी त्याच्यातले खेकडे. सगळ्या खेकड्यांवाल्यांनी झाकणं लावले होते, खेकडे पडून जाऊ नये म्हणून, त्याला छिद्र पाडले होते हवा मिळावी म्हणून. महाराष्ट्रीयन माणसाने झाकणंच लावलेलं नव्हते. एकेच्या का तुम्ही झाकण लावले ते खेकडे पडून जातील ना, म्हणजे अजिबात नाही, त्याचं हेच तर वैशिष्ट्य आहे. म्हणजे कसं काय बघा, म्हणजे बरणी समोर ठेवली, एक खेकडा वर जायला दुसरा पाय वळतो, दुसरा वर जायला तिसरा पाय वळतो, त्याच्यामध्ये बाहेर पडू शकत नाही. याला कर्कवृत्ती म्हणतात. असे लोक स्वतः दुःखी जगाला दुःखी करतात. यांना दुसऱ्याचं सुख पावत नाही, स्वतः ते कधी सुखी नसतात. हे मनुष्य शरीर भगवंताने सुख समाधान आनंद प्राप्त करण्याकरता दिलं महाराज. आनंदाने राहावं, सुखाने राहावं आणि इतरांनाही सुख द्यावं. जो दुसऱ्याला सुख देतो तो स्वतः सुखी असू शकतो. आणि अशा प्रकारे काहींची मानसिकता असते दुःख देण्याची, ते लोक सुखी असणार नाही. मग सुख हवंय का तुम्हाला? खरं भाग्यवान कोण आहे? काही लोकांना पैसा मिळाला तो भाग्यवान समजतो. पैसा हे भाग्य आहे का? पैसा जर भाग्य असेल तर पैशाने आत्महत्या करतात. मोठे मोठे कोट्याधीश अब्जाधीश आत्महत्या करतात. काहीतरी दुःख आहे म्हणून. सत्ता मिळाल्यानंतर सुख बनवल्यानंतर सत्ताधाऱ्यांना विचारत ना कधी खुर्ची जाईल त्याचा भरोसाच नाही. खुर्चीचा भरोसा नाही, मिळेल किंवा नाही मिळेल आता येतं, पुढच्या क्षणाला काय वेळ सांगता येत. सत्ताधीश सुखी असतात असं नाही, राजे महाराजे सुखी असतात असं नाही, धन मिळालं म्हणजे सुख मिळालं असं नाही. काही ना संतती होत नाही. कालांतराने संतती झाली तो भाग्य समजतो. अलीकडच्या काळामध्ये संततीविषयी फार प्रॉब्लेम निर्माण होत चाललेला आहे. कारण आहार विहाराचा संततीवर फार मोठा परिणाम होतो. निकस आहार मनुष्य खात चाललेला आहे, शक्ती शरीरात राहिलेली नाही. आणि अलीकडच्या काळामध्ये उशिरा लग्न केलं जातं. लग्न झाल्यानंतर बरेच दिवस मुलबाळ होऊन देत नाही. त्यानंतर जेव्हा आवश्यकता पडते तेव्हा तिथून पुढे होत नाही. अशा अनेक अडचणी निर्माण होतात. कुठल्याही गोष्टी वेळेत असतात. आणि म्हणून मग जीवनभर दुःख बघतो. मुलबाळ नाही, मुलबाळ नाही होत नाही. मग कोणातरी दत्तक घेतो, दुसऱ्याचं दत्तक घेतात. ते काय ते गोविंद बाबा होते गंगापूर शिरसगावला. तुला माहिती असेल किंवा नसेल, ब्रह्मचारी होते, संशोगी मला शिष्य होते. वाऱ्या करायचे, पंढरपूरला वारीला जायचे. आश्चर्य वाटेल तुम्हाला, ते 3 दिवसात पंढरपूर जायचे पायी. बर का, इथून निघले पहिला मुक्काम नगर, दुसरा मुक्काम करमाळा, तिसरा मुक्काम पंढरपूर. कल्पना करा.
त्यांनी एकदा बद्रीनाथ केदारनाथची यात्रा केली होती 12 दिवसात पायी. मी त्यांना एकदा विचारलं तुम्ही कसं काय चालू शकता? ते मी झोपतच नाही, दिवसभर रात्रंदिवस चालत राहतो. मग खाता काय? काय नाही म्हणजे खारी खोबरं खिशात ठेवतो, खात चालायचं, पुढे पाणी प्यायचं, चाललंय. झोपायचं कुठं तरी टेकून बसलो, झाला तास 2 तास झोप झाली की उठले की चालले. म्हणजे 24 तासापैकी 17, 18, 28 तास चालायचे ते. उंची चांगली होती, टांग लांब होत्या. अशा प्रकारे 3 दिवसात पायी पण ढबळ जाणार म्हणून कसा होता. आता आपल्या दिल्लीचे 13 मुक्काम आहे तरी लोक थांबतात. कोणाचे पाय सुचतात, कोणाचं काय होतात. एकदा भेटायला आले आमचे बाजा थांबला, आम्ही होते तात्या होते नारायण तात्याला भेटायला आले. मी त्यांना म्हटलं आता तुमचं वय झालं, थकले, एखादा शिष्य घेऊन टाका. ते म्हणले स्वतः जन्माला घातलेले पोरं आई बापाला सांभाळेना, या उसण्या पोरांचं काय खरं. ज्या पोराला आई बाबाने जन्माला घातलं, लहानचं मोठं केलं, शिकवलं, ते शहाणे झालं, ते तर आई बापाला सांभाळेना. तर अशा प्रकारची परिस्थिती जी निर्माण होत चाललेली आहे, म्हणून त्याकरता आपली संस्कृती आपल्याला जपणं फार महत्वाचं आहे. संस्कृतीचं ज्ञान जर आपल्याला राहिलं नाही तर आपलं जीवन पशुवत होईल. पशुमधील माणसात काही फरक राहणार नाही. आणि म्हणून मी सांगत होतो, धन द्रव्य संपत्ती मिळाली म्हणजे सुख आहे असं नाही. की एखादा मुलगा होत नसेल, त्याला झाला मुलगा, तो त्यात भाग्य समजतो. पण पुन्हा नाता खायची पाळी येते. एक म्हातारा भेटला, लागला रडायला, काय करावं महाराज, सुनेचं माझं पटत नाही, बायकोचं माझं जमत नाही, पोरगा बरं पाहत नाही, काय करावं काही सुचत नाही, काही त्याचे मार्ग सांगा. म्हटलं आमच्याकडे विणा वाजवायला माणसं नाही आमच्याकडे. त्या भांगडीत टाकून तरी पडलं नाही. आता विणा वाजवण्याला भांगड वाटते, तरी आणखी किती भांगडी केली असते. आणि म्हणून केवळ धन द्रव्य संपत्ती प्रतिष्ठा संतती प्राप्त झाली म्हणजे तो मनुष्य भाग्यवान आहे असं म्हणूच नाही. जीवनामध्ये खरा भाग्यवान कोण आहे, दैववान कोण आहे? ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती. तर भक्ती करणारे सुद्धा भरपूर आहे हो. भक्तीचा दिखावा करतात काही लोक. भक्ती करणं एवढं सोपं नाही. भक्ती करू शकतो पण सफलता मिळेल असं काही नाही आहे. अक्रूर होता, अक्रूर. काय अक्रूराची भक्ती होती महाराज. जेव्हा कंसाने अक्रूराला गोकुळात पाठवलं कृष्णाला आणण्याकरता रथ घेऊन, त्या अक्रूर इतका आनंदित झाला, मला माझ्या परमात्म्याचं दर्शन होणार, काय भाग्य आहे महाराज. मुझे लागी लगन, मुझे लागी लगन, मुझे लागी लगन तेरे दर्शन की. मुझे लागी लगन, मुझे लागी लगन, मुझे लागी लगन, मुझे लागी लगन, मुझे लागी लगन तेरे दर्शन. जैसे वन में पपिहान में, आशा करेगी तो बरसन की, मुझे लागी लगन, मुझे लागी लगन, मुझे लागी लगन तेरे दर्शन. मुझे लागी लगन, मुझे लागी लगन,
जैसे मन में बबिहा मन में आशा करे नित बरसन की। या ठिकाणी चातकाचा उदाहरण आहे. पपिया म्हणजे चातक. चातक काय करतो? मेघाचं पाणी पितो. तो चातक ज्याप्रमाणे आशा करेन तर बरसलं की केव्हा पाऊस होईल, पावसाकरता तो तळमळतो, त्याप्रमाणे हे भगवंता मी तुझ्या दर्शनाकरता तळमळतोय. जैसे बन में पपिया मन में आशा करेन तर बरसलं की, त्याप्रमाणे मुझे लागे लगन तेरे दर्शन की. भगवंताच्या दर्शनाकरता व्याकुळ होतो हा अक्रूर. जेव्हा अक्रूर भगवान कृष्णाला घेऊन जातो तेव्हा त्या गोपींचा विरह पाहिल्यानंतर तो अक्रूर व्याकुळ होतो. पण त्या अक्रूराची पुढची कथा सांगतो तुम्हाला. एवढी भक्ती करणारा अक्रूर, या अक्रूराने भगवान कृष्णाच्या सासऱ्याची हत्या केलेली. काही लोक बाहेर भक्ती दाखवतात. सत्यभामेचे पिता भगवान कृष्णाचे सासरे सत्यभामेचे पिता, याचं नाव आता सत्राजित. या सत्राजिताची हत्या या अक्रूराने करून घेतली. केली म्हणजे स्वतः नाही, करणं वेगळं करून घेणं वेगळं. काही लोक करून घेतात तर आपण काय समजतो, कोणीतरी करतय तो मोहरा असतो, पाठीमाग मास्टर वेगळा असतो. आणि मग करणाऱ्यापेक्षाही करून घेणारा शोधावा लागत असतो बरं का. करणारा विचार काय, गरीब गोर गरीब लोक राहतात, पैसा करता काय करतो. भगवान कृष्णाच्या सासऱ्याची हत्या करणारा मास्टर माइंड कोण होता? अक्रूर. या अक्रूराने असं का केलं तर या सत्राजिताकडे सेमंतक नावाचा एक मणी होता आणि तो मणी दररोज 36,000 तोळे सोनं द्यायचा. बरं, 36,000 तोळे आजच्या मार्केटच्या हिशोबाने काय व्हॅल्युएशन? तोळ्याचा काय भाव होता? 1 लाख 1.5 लाख रुपये. 1.5 लाख गुणिले 36,000 किती झाले? एवढं एका दिवसाचं उत्पन्न. आणि तो मणी होता सत्राजिताकडे सत्यभामेच्या बापाकडे. आणि त्या मण्यावर डोळा होता अक्रूराचा. अक्रूराने काय केलं? शतधन्वाला भडकावलं. हा शतधन्वा कोण होता? आता फार लांबचा कथा, मी फार कथेत वेळ घेणार. सत्यभामेचा विवाह भगवान कृष्णाशी झाला, पण त्याच्या अगोदर एकदा सत्यभामेचा विवाह होऊन सोयरीक मोडलेले. बरं, तो विवाह पहिल्यांदा या शतधन्वाशी ठरला होता. काही कारणामुळे ते सोयरीक होऊ शकलं नाही. बऱ्याच वेळा घडतं असं, लग्न ठरतं पण नाही घडत. काहीचं साखरपुडा झाल्यानंतर मोडतं, काहीचं लग्नाच्या आदल्या दिवशी मोडतं, तर काहीचं लग्नात मंडपात नवरी झाला. अलीकडच्या काळामध्ये फार प्रकार घडत चालले. आता कोणत्या काळाने मोडलं असेल त्या काळात आपलं जायचं नाही. तर त्या सत्यभामेचा विवाह शतधन्वाशी झाला होता, पण ते सोयरीक मोडलं. नंतर त्या सत्यभामेचा विवाह कृष्णाशी झाला. या अक्रूराने काय केलं? शतधन्वाला बोलवलं. त्याला सांगितलं, अरे शतधन्वा, जर तुझा विवाह सत्यभामेशी झाला असता तर हा मणी तुला कन्यादानात मिळाला असता, जो एवढं सोनं देतो. आता शतधन्वा म्हणला, जे घडलं नाही त्याच्यावर आता चर्चा करून करतो. घडलं असतं तर हे जरतरच्या गोष्टी आहेत ना, जे प्रारब्ध ते कळतं नाही. आपल्या प्रारब्धात नव्हतं, नाही घडलं, त्याचा काय विचार करायचा. पण तू आता हा विषय का काढला नेमका? त्याने सांगितलं, तुला सत्यभामा तर मिळाली नाही, मिळू शकणार नाही, परंतु तो मणी मिळू शकतो. कसं काय मिळेल बरं?
मी सांगतो तसं तुला करावं लागेल. तर तो मणी पाहिजे असेल तर एवढं सोनं देणारा मणी सांग म्हणजे काय करावं लागेल. काय नाही म्हणजे तुला 17 जिताची हत्या करावं लागेल. तुला कसं काय मिळेल? ज्याच्याकडे मणी आहे तर ठार मारल्याशिवाय म्हणजे तुला कसं काय मिळेल? तुला त्या 17 जिताला मारावं लागेल. आता तो एक मण्याच्या लालचीत आला आणि त्याने 17 जिताची हत्या केली. 17 जिताची हत्या केली आणि तो मणी घेतला आणि मणी घेऊन तो अक्रूराकडे आला आणि अक्रूर सांगितलं, अक्रूरा तुझ्या सांगण्यानुसार मी 17 जिताला मारला आणि मणी माझ्याकडे आला म्हणले. आता पुढं काय सांग? अक्रूर म्हणला तू फार चूक केली म्हणले. काय केलं मला सल्लादार? खूप मोठ्या ठिकाणी तो हात घातला. तुला आता कृष्ण काही जिवंत ठेवला होता. मग तो कृष्णाच्या सासऱ्याला मारला. कोणी साधारण व्यक्तीला मारलाय का तू? सल्ला दिला हाच समाजामध्ये बघा असे लोक असतो. तो कृष्णाच्या सासऱ्याला मारलं आणि जर मणी तुझ्याकडे सापडला तर तुला काही कृष्ण जिवंत ठेवणार नाही. मग काय करू? तो मणी आणिकडं तो मणी इकडं हो पळून जंगलात होता. तो मणी अक्रूराने स्वतःकडे घेतला आणि शतधन्याला काढून दिलं. भगवान कृष्णाला जेव्हा कळालं आपल्या सासऱ्याची हत्या झाली, कोणी केली? शतधन्याने केली. भगवान कृष्णाने शतधन्याचा पाठलाग केला आणि पाठलाग करून शतधन्याला ठार मारलं. पण तो मणी काही शतधन्याला सापडला नाही. अक्रूर महाराजांनी काय केलं? तो मणी घेतला आणि तीर्थयात्रेला गेले निघून. आता तीर्थयात्रेला गेले निघून पण एवढं सोनं दररोज यायला लागलं तर करणार काय? तो मणी जवळ होतो ना, तेवढं सोनं दररोज यायचं. या सोन्याचं करणार काय? मग त्यांनी काय केलं? तीर्थयात्रा करता करता फार दान धर्म सुरू केले. हे अन्नक्षेत्र अन्नदान. आणि बातमी जेव्हा भगवान कृष्णाकडे गेली, हा अक्रूर एवढा दानशूर झाला कसा? दान देण्याकरता एवढं धन आलं कसं? भगवान गेले अक्रूराकडं आणि अक्रूराला धरलं. अक्रूर मणी काढ. ते भगवान आहे, प्रत्येकाचा अंतकरण जाणतात. मणी कुठं आहे? अक्रूर घाबरला. भगवान कृष्णाने अक्रूराला दंडित केलं. तो मणी घेतला. अक्रूराला शिक्षाही केली. पुढची कथा मी सांगणार नाही. आता एवढी भक्ती ज्या अक्रूराची होती तो त्या मण्याकरता कृष्णाच्या सासऱ्याची हत्या करतो. भक्ती गेली कुठं? ज्या कृष्णाची तो भक्ती करतो त्याच कृष्णाच्या सासऱ्याची हत्या पण करतोय. मग भक्ती करताना लोक दिसतात ते सगळे भक्त असतातच असं काही नाहीये. भक्तीचं सोंग करणारे सुद्धा लोक असतात. आणि मग खरी भक्ती कोणती आहे? मग महाराज सांगतात भक्तीचा जिव्हाळा जो जाणतो, भक्ती जिव्हाळ्याची असावी, दिखाव्याची नसावी. मग जीवनामध्ये खरा भाग्यवान कोण आहे? महाराज सांगतात जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तोच दैववान आहे. प्रथम चरणामध्ये
दैवाचा पुतळा. जिव्हाळ्याची भक्ती असावी महाराज. जिव्हाळ्याचं प्रेम असावं. काही लोक खूप गोड गोड बोलतात, प्रेमाने बोलतात, खूप प्रेम आहे असं दाखवतात, पुढे गेल्यावर बघून टिंग सुरू करतात. किंवा गोड गोड बोलतात, तिकडं हॉटेलात चहा पाहून परस्पर वाटेल घरी जाणं सुद्धा म्हणत नाही, वरून तर खूप प्रेम. भक्तीचा जिव्हाळा असावा. जिव्हाळ्याची अंतःकरणातून भक्ती असावी. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. प्रेम कसं असावं? अंतःकरणातून. त्याच्यामध्ये भक्तीचा प्रेमाचा ओलावा असावा. भक्ताचा आणि भगवंताचे संबंध कसे असतात? ज्ञानोबा सांगतात. परिमळाची धाव भ्रमर ओढी. परिमळाची धाव भ्रमर ओढी. तैसी तुझी गोडी लाग मज. तैसी तुझी गोडी लाग. ज्याप्रमाणे भ्रमराला सुगंधाची गोडी आहे. भ्रमर कमळावर प्रेम करतो, जाहिराती बघून नाही करत. कोणत्या चॅनलला कोणत्या कमळाची जाहिरात तिकडे भ्रमर पडतो. अलीकडच्या काळात सगळी जाहिरातच तसं थम्सअप पिलं की उड्याच मारत होतो. खरंच उड्या मारतो थम्सअप पिलं. सगळे लोक जाहिरातच्या पाठीमागे. परिमळाची धाव भ्रमर होळी तैसी तुझी गोळी लागलो. भ्रमराला सुगंधाची गोळी आहे. किती ते वेळ होतं ते भ्रमर. कमळाच्या फुलावर भ्रमर बसतो, सूर्यास्त होतो, कमळाच्या पाकळ्या मिळतात. आता मोठे मोठे लाकडं कोरणारा भ्रमर, त्याला काही कमळाची पाकळी कोरता येत नाही. पण ते प्रेम आहे त्या कमळाच्या कमळात. सूर्योदयाची वाट पाहतो, सूर्योदय होईल, पुन्हा कमळ उमलेल. रात्री हत्ती पाणी प्यायला आला, त्या हत्तीने ते कमळ टाकलं खाऊन. कमला बरोबर हाई पोटात गेला, मेला ना. मृत्यू आला पण कमळाची पाकळी कोरली नाही. त्या भ्रमराचं कमळावर प्रेम आहे. तसं भक्ताचं भगवंतावर प्रेम असतं. तैसी तुझी गोडी लागो मज. दृश्य उदाहरण देतं. तशा लागली या जीवनात ते ओढी. तैसे तुझी गोडी लागो या जीवा. तहान लागला मनुष्य ज्याप्रमाणे पाणी पाणी करतो, त्याप्रमाणे भक्ताला फक्त भगवान दिसतो. हा भक्तीचा जिव्हाळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. मग तो भक्त छोटा असू दे. रामायणामध्ये खारुताईचं उदाहरण आहे. आपण तो आमचा एक खारीचा वाटा राहू द्या. खारीचा वाटा म्हणजे काय? ज्या वेळेला भगवान राम प्रभूंनी सेतू बांधण्याचं काम केलं, तेव्हा ही खारी आली मदत करायला. आता काय मदत करते खारी? ते मोठे मोठे वांद्र दगड आणायचे आणि टाकायचे. हे काय करायचे? समुद्रात उडी मारायची, अंग भिजलं की वाळू जायची, वाळू मध्ये गडबड जोडायची. तिच्या अंगाला जेवढी वाळू लटकून जाईल तेवढी घेऊन यायची. मध्ये आलं एखाद्या दगडावर येऊन अंग झटकायची. खारीचा वाटा. आता एवढं मोठं सेतू बांधायचं काम, त्याच्यामध्ये हिची वाळू ती परत जायची, पायात परत डुबकी मारायची. अंग भिजलं की त्या वाळून गडबड लोळायची, त्या अंगाला वाळू लटकली की चालली पळत, कोण आले की झटकवली त्यावर. आता तिचं काम चालू आहे खारीचा वाटा. पण ते वानरांना त्रास व्हायचा, ते पाय पडायचं पाहिजे त्याच्यावर. असं करता करता हनुमानजीचा पाय पडला त्याच्यावर. आता त्या खारीवर हनुमानजीचा पाय पडला, ते चिरचिर करायला लागली.
मरायला लागले ते अर्धम मोडला ते थरथर कापायला लागले. रामाचं लक्ष गेलं त्या खारीवर आणि त्या खारीला रामाने हातावर उचललं महाराज आणि तिच्या अंगावरून बोटं फिरवली. त्या खारीच्या अंगावर आहे ते असे उमटलेले बोट, हे रामाचे बोट आहेत महाराज. तिला विचारलं तुझी अशी अवस्था का झाली, तू काय करत होते इथं एवढ्या गर्दीमध्ये? ते म्हणले मी माझा वाटा करत होते, खारीचा वाटा, काम चालू आहे आपण काही मदत करावं. तू काय मदत करीत होती? मी पाण्यात डुबकी मारायची म्हणजे अंग ओलं झालं म्हणजे वाळू तोडवायची, अंगाला जेवढी वाळू लागते तेवढी घेऊन यायची, काम चालू होतं माझं. माझ्या अंगावर हनुमानजीचा पाय पडला, मी मरणारा शेव असला. रामाने सांगितलं एवढं तू चांगलं काम केलं होतं, हनुमानजी तुझ्या अंगावर पाय दिला, सांग हनुमानजीला काय शिक्षा करू? तो म्हणशील ते शिक्षा हनुमानजीला. त्याने सांगितलं हनुमानजीने माझ्या अंगावर पाय दिल्यामुळं मला रामाचा हात मिळाला. हनुमानजीचे असेच चरण स्पर्श मला सतत होत राहू हीच हनुमानजीला शिक्षा. रामाच्या हातावर ते खारुताई आहेत ना हो, हनुमानजीचा चरण स्पर्श झाल्याचे फळ आहे. रामाने सांगितलं तर मी मरू देणार नाही, तिने सांगितलं हा योग कधी यायचा, प्राण सोडण्याकरता प्रत्यक्ष रामाचा हात आहे. शेवटी मनुष्य कसा जगतो हे जसं महत्वाचं आहे, कसा मरतो हे महत्वाचं आहे. अंतकाळच्या वेळेला प्रत्यक्ष भगवान परमात्म्याचा हात आहे आणि भगवंताच्या हातावर जर प्राण सोडण्याचा योग येत असेल तर यापेक्षा भाग्य कोणतं असू शकतं. आणि म्हणून सांगितलं मला जीवदान नकोय, मला आपल्या हातावर प्राण सोडू द्या. भगवंताचं चिंतन करून ज्यांनी प्राण सोडला त्याला मुक्तीच मिळणार नाही. त्या खारीचा वाटा म्हणजे तिने काही खूप काम करीत होते असं नाही, पण त्याच्या अंतःकरणामध्ये जो भाव होता, श्रद्धा होती, हा जिव्हाळा आहे महाराज. भक्ती थोडी असू द्या पण ती जिव्हाळ्याची असावी, दिखाव्याची नसावी. मी उदाहरण सांगितलं, दिखाव्याची भक्ती केली अक्रूराने, अक्रूराची फजिती झाली. पण त्या खारीने जी भक्ती केली जिव्हाळ्याची भक्ती केली. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा बगळा, तो खरा भाग्यवान आहे. महाराज सांगतात माझी सुद्धा हीच इच्छा आहे. माझ्या मनात दुसरं काही नाही आहे. कोणी पंडित असू द्या, कोणी शहाणा असू द्या, माझ्या मनात हेच आहे की अशाच प्रकारची भक्ती माझ्या जीवनात घडावी. द्वितीय चरणामध्ये
जाने भक्तीचा जीवा जाने भक्तीचा जीवा When we
तोच उभं करावंच, तोच दैवाचा पुतळा आणि कणे माझे मना असं उभा करा. होका पंडित या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी तुकाराम महाराजांचा गाथा आणि सुलभ भागवत याचं लिखाण स्वतःच्या हाताने जे राशीनकर श्री विठ्ठल रामभाऊ राशीनकर पोलीस पाटील वारकरी त्यांनी हे लिखाण केलेलं आहे आणि राम नामाचं लिखाण केलेलं आहे. ओम नमः शिवाय नामाचं लिखाण केलेलं आहे. आणि ऑपरेशन मधून नंतर जेव्हा बाहेर आले आजारीपणातून त्याने निर्णय घेतला इथून पुढचं आयुष्य भगवंताने आपल्याला बोनस दिले म्हणून ते भगवंताकरता खर्च करावं. मुलींच्या वतीनं मुली का त्यांची मुलगी असन चिरंजीव असन त्यांच्या वतीनं या जोडीला राम लक्ष्मण हनुमानजी यांची प्रतिमा देऊन त्यांचं आई वडिलांचं स्वागत करण्यात येते. सर्वांना विनंती आहे त्यांनी सर्वांनी यांच्याकरता मुला मुलींकरता जोरा टाळ्या वाजवायचा. सद्गुरू गंगागिरी महाराज आवाजदार कुठला त्यांची कन्या आणि चिरंजीव यांच्या वतीनं त्यांना राम लक्ष्मण सीता हनुमानजी यांची मूर्ती प्रदान करण्यात आली आहे. वेळ बराच झालेला आहे. आता 10-5 मिनिटात आवरून घेऊ आपण. अजून ऊन फार तापतंय, प्रसाद व्हायचा आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा अनेक नाही माझे मना हो का पंडित शहाणा.
कोणी पंडित असेल किंवा शहाणा असेल याची मला पर्वा नाही. मग पर्वा कशाची आहे? जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो दैववान आहे. खरं भाग्य भक्तीमध्ये आहे, पंडितात नाही आहे. पंडित म्हणतात थोर सुख परितो अवघाची, परितो अवघाची मुख, परितो अवघाची मुख. पंडित म्हणतात थोर सुख परितो अवघाची मुख, परितो अवघाची मुख, परितो पंडित म्हणतात थोर सुख परितो अवघाचे मुख. स्वतःला पंडित म्हणून घेण्याकरता सुख वाटतं, पण आतून मूर्ख असतो तो. मग हो का पंडित शहाणा? कोणी पंडित असू द्या शहाणा असू द्या, मला भक्तीचा जिव्हाळा जाणणार आवडतो. अनेक नाही माझे मना हो का पंडित शहाणा. मग भक्तीचा जिव्हाळा म्हणजे काय? तो काय करतो नेमकं भक्ती करणारा? ज्याचं चित्त भगवंतामध्ये रमलेलं आहे. संसारी माणसाचं चित्त संसारात रमलेलं असतं. संसारात चित्त रमलेल्या माणसाचं सांगितलं देवाचं ध्यान करो. तो काय करतो? डोळे बंद केले की त्याच्या डोळ्यासमोर देव नाही दिसत. मग कांदे दिसतील, मकाचे कणस दिसतील, गव्हाच्या ओंबे दिसतील, ऊसाचे टिपर दिसतील, डाळिंबाची बाग असेल डाळिंब दिसेल. कारण त्याच चिंतन तो रात्रंदिवस करतो. पण भक्त काय करतो? रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करतो. म्हणून ज्याचं चित्त भगवंताच्या नामामध्ये आणि रूपामध्ये जडलेलं आहे, त्याचा मी दास व्हायला तयार आहे, अंकित व्हायला तयार आहे. तृतीय चरणावर चित्त त्याचा दास मी अंकित. ज्याच्या चित्तात भगवंताचं नाम आणि रूप साठलेलं आहे, महाराज त्याचं दास्यत्व स्वीकारायला तयार आहे, अंकित व्हायला तयार आहे. तो अशा भक्ती किती प्रकारच्या? काही ठिकाणी भक्तीचे 64 प्रकार सांगितले वाटते. मधुसूदन सरस्वतींनी भक्तीचे 12 प्रकार सांगितले. नारदांनी भक्तीचे 11 प्रकार सांगितले. भागवतामध्ये भक्तीचे 9 प्रकार सांगितले. तुलसीदास महाराजांनी भक्तीचे 5 प्रकार सांगितले. पंचम भक्ती मदळशी मंत्र जाप मदळ विश्वासा पंचम भक्ती वेद प्रकाश.
गीतेमध्ये भगवंताने 4 प्रकार सांगितले. चतुर्विधा भजन्ते नाम जना सत्य आत्मजिज्ञासुरदाते ज्ञानी च वरदर्शन. पण विशेषतः 9विध भक्ती प्रसिद्ध आहे. श्रीमद भागवतामध्ये भक्तीचे 9 प्रकार सांगितले. श्रवणम कीर्तन विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. आणि म्हणून महाराज सांगतात भक्तीचे 9 प्रकार आहेत आणि ही 9विध भक्ती प्रसिद्ध आहे. ही 9विध भक्ती जो जाणतो तोच जीवनामध्ये सिद्ध आहे. शेवटचा तुका म्हणे नवविध नाम रूपे जडले चित्त त्याचा दास मी अंकित. तुका म्हणे 9विध भक्ती जाणे प्रसिद्ध. विठ्ठल जय जय विठ्ठल.